जगप्रसिद्ध शिर्डी श्री साईबाबांच्या नगरीत शतकाहून अधिक परंपरा असलेला रंगपंचमी उत्सव दरवर्षी भक्तिभावाने पार पाडत असतो. सर्व धर्म, सर्व समाज आणि जगभरातून आलेले भाविक एकतेचा रंग उधळत साईचरणी नतमस्तक होत प्रार्थना करतात. साईबाबांच्या सुवर्ण रथावर सप्तरंगाचा गुलाल उधळत पालखी मार्गावर भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते. भक्ती, आनंद आणि एकात्मतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. यंदाही पवित्र साईनगरीत रंगपंचमी उत्सवाची क्रांतियुवक मंडळ आणि शिर्डी ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यांबाबत अधिक माहिती देताना साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी सांगितले की शिर्डीमध्ये हा उत्सव आम्ही साईबाबांसोबत खेळतो, म्हणून आम्ही काय म्हणतो, खेलेंगे रंग साई के संग. ओम साईराम. साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये रंगपंचमी हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने या ठिकाणी साजरा केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उत्सवाला वेगळं महत्त्व यामुळे आहे की साईबाबा आपल्या हयातीमध्ये साई भक्तांबरोबर या ठिकाणी रंग खेळायचे. तीच परंपरा आजही या ठिकाणी सुरू आहे. साईबाबांचा सुवर्ण रथ हा जो आहे तो या रंगपंचमीच्या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गावभर त्याची शोभायात्रा काढली जाते व त्याच्याबरोबर सर्व साई भक्त जे आहेत ते साई बाबांसोबत रंग खेळतात अशी भावना घेऊन, असं आपल्या ठिकाणी भक्तीचा या ठिकाणी मनामध्ये आनंद घेऊन सर्व साई भक्त रंग खेळत असतात. अतिशय आनंददायी आणि मंगलमय वातावरण त्या दिवशी शिर्डीमध्ये असतं. आणि हा साईबाबांसोबत हा रंगपंचमीचा उत्सव खेळण्यासाठी साई भक्त या ठिकाणी खास करून शिर्डीमध्ये देश विदेशातून येत असतात. आणि त्याच द्वारकामाई समोर या ठिकाणी आमच्या क्रांतियुग मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी खास भक्तांसाठी रंगपंचमीच्या उत्सवाचं आयोजन केलं जातं. पाण्याचे शॉवर लावले जातात व भक्तिमय या ठिकाणी सर्व गाण्यांमध्ये साई भक्त या ठिकाणी न्हावून जातात. शिर्डीचा रंगपंचमी उत्सव हा समतेचा आहे, हा एकतेचा आहे. जाती आणि धर्मातील तेढ दूर करणारा हा रंगपंचमीचा उत्सव आहे. आणि त्यामुळे या उत्सवाला अतिशय वेगळं महत्त्व शिर्डीमध्ये आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मंदिराच्या वतीने देखील साईबाबांची रथयात्रा या ठिकाणी काढण्यात येते. त्यामध्ये बाबांना विराजमान करण्यात येतं आणि सर्व साई भक्त सप्तरंगाची उधळण करून या ठिकाणी सबका मालिक एक हा साईबाबांचा संदेश या ठिकाणी सर्व घटक एकत्र येऊन देत असतात. हा रंगपंचमीचा उत्सव त्यामुळे देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रंगपंचमी उत्सव सुरक्षित आणि भक्तांना आनंद देण्यासाठी खास क्रांतियुग मंडळाच्या वतीने द्वारकामाई समोर मोठ्या प्रमाणावर या उत्सवाचं आयोजन करण्यात येत असतं. वॉटर शॉवर भक्तांसाठी लावण्यात येत असतात. साईबाबांची प्रतिमा मूर्ती ठेवण्यात येते की जेणेकरून साई भक्त त्या ठिकाणी बाबांसोबत रंग खेळत आहे अशा प्रकारचा या ठिकाणी त्यांची भावना निर्माण होते व त्या माध्यमातून ते साईबाबांचा आशीर्वाद घेत असतात. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यावर्षी देखील क्रांतियुग मंडळाने ह्या रंगपंचमीच्या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. मी देश विदेशातील सर्व साई भक्तांना आवाहन करतो आणि विनंती करतो की हा एकतेचा, समानतेचा, साईबाबांच्या सबका मालिक एकचा संदेश देण्यासाठी आपण खास शिर्डीमध्ये रंगपंचमी उत्सव खेळण्यासाठी यावं, हा उत्सव साजरा करण्यासाठी यावं आणि बाबांचे आशीर्वाद घ्यावे हीच विनंती मी आपल्याला प्रहार चॅनलच्या माध्यमातून करतो व सर्व साई भक्तांना या ठिकाणी प्रहार चॅनलच्या वतीने व माझ्या व्यक्तिगत वतीने या ठिकाणी सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धुलिवंदन ते रंगपंचमी परंपरा सांगते. मतभेद विसरा, प्रेमाचा रंग लावा. वसंतांच्या स्वागतासोबत सबका मालिक एक हा साईबाबांचा संदेश पुन्हा घुमला. रंगपंचमीचा हा उत्सव केवळ रंगांचा नाही, तो आहे एकतेचा, श्रद्धेचा आणि साई कृपेच्या अमृताचा. ब्युरो रिपोर्ट, प्रहार न्यूज लाईन, शिर्डी.